जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दादा, तू रोज ह्या मूर्तीला इतकं का कुरवाळतोस? देव तर सगळीकडे असतो असं आजी म्हणते. मग ह्या दगडाच्या मूर्तीचं काय आहे? चिव, तू बरोबर बोललीस. देव सगळीकडे आहे, पण तो आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. हे बघ, हे जग कसं आहे माहितीये? त्रिगुणात्मक आणि अशाश्वत. म्हणजे जे आज आहे ते उद्या नसेल, पण या जगाच्या पलीकडे एक निर्गुण शक्ती आहे जी कधीच संपत नाही. हे बघ चिव, हे पाणी म्हणजे निर्गुण. याला आकार नाही, रंग नाही. पण जेव्हा आपण याचा बर्फ करतो तेव्हा तो झाला सगुण. म्हणजे बर्फ आणि पाणी वेगळे आहेत का? नाही, पाणीच तर बर्फ बनलंय. बरोबर. तसंच सगुण तेच निर्गुण व निर्गुण तेच सगुण, फक्त रूपाचा फरक आहे. हरीची व्याप्ती दोन्हीमध्ये समान आहे. श्रीहरीला स्वतःचा कोणताही ठराविक आकार नसतो, म्हणून आपली ही जड इंद्रिय त्याला पाहू शकत नाहीत. मग आपण त्याला बघायचं कसं? त्यासाठी देहाची मीमांसा करत न बसता फक्त भगवंत चिंतनात घडून जायचं. जर मन इकडे तिकडे भटकलं तर तो मनाचा दुरुपयोग आहे. चिऊ, ज्याने या सजीव आणि निर्जीव जगाची निर्मिती केली तो स्वतः अमूर्त आहे. त्याचा आकार आपण कल्पनेतही आणू शकत नाही. अशा त्या हरीचं आपण फक्त भजन करायचं. म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असंच ना? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे जर आपल्या ध्यानात आणि मनात निरंतर रामकृष्ण असतील तर या जन्मात आपण अनंत पुण्याईची जोड मिळवतो. मग आजपासून मी पण तुझ्या सोबत भजन करणार. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.